आपले गावकरी आमच्या इथं रिक्षा जे वाहनं इथून जातात आणि या रस्त्याची अवस्था बघा काय आहे. शाळेचे विद्यार्थी तुम्ही बघू शकता, हां, परिवाराला घेऊन लहान लहान मुलांना घेऊन अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथे आम्हाला प्रवास करावा लागतो. हा जो प्रमुख रस्ता आहे काटाई बदलापूर हायवे, हा रस्ता रोको केल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. हेच मोठं आश्चर्य आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक अर्थात प्रधानमंत्र्यांनाच हे आव्हान आहे. हो, खूप हालत आहे. बघाल तुम्ही आता त्यांनी डांबरीकरण केला, इथून टँकर 10 टायरचे गाड्या जातात. 10 टायरचा रस्ता आहे का, याची थिकनेस बघा, या रस्त्याची काय केला हे बघा, नुसतं पायाने हे केला तरी उकरून निघतं. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहतात मीडिया भारत न्यूज. रस्ता जो आहे हा काकोळे गाव जो आहे या गावामध्ये जातो. अनेक वर्ष रस्ता नव्हता. इथल्या गावकऱ्यांना दरवर्षी मोठा वळसा घेऊन जावं लागत होतं. पण महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या कृपेने म्हणावं आपण की हा 6 महिन्यापूर्वी रस्ता झाला. परंतु अत्यंत तकलादू सुमार दर्जाचा असा रस्ता आहे. अजूनही भक्कम रस्ता या गावापर्यंत जायला इथल्या नागरिकांना मिळत नाहीये. इथल्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना रात्री अपरात्री येताना जाताना मात्र मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागतोय. माझ्या सोबत आहेत येथील ग्रामस्थ आणि माजी उपसरपंच नरेश गायकर. नरेशजी, नेमकी काय समस्या आहे? हे पहा, MIDCने कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता आम्हाला हा पर्यायी रस्ता दिलेला आहे. आमचा जो प्रधानमंत्री ग्राम सडक रस्ता गेली 50 वर्षांपासून आम्ही त्याचा वापर करत होतो, तो बंद केलेला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता आणि संबंधित विभागाची परवानगी न घेता. हां, आणि हा रस्ता आता दिलाय थातूर मातूर पद्धतीने त्याने बनवून दिलाय. ज्या रस्त्यातून आमचे सगळे गावकरी जातात, शाळकरी जातात आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली झाडे यांची मुळं उन्मळून पडतील आणि ती कोसळून जीवितहानी होऊ शकते. याविषयी आम्ही वारंवार ग्रामपंचायत मार्फत त्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे, संबंधित विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत सकारात्मक त्यावरती उपाययोजना होताना दिसत नाही. 6 महिने झाले हा रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण का केला जात नाही? त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की ही झाडं आम्ही पुनर्लागवड करणार आहोत त्यांची, आणि मग त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्क्रीट रस्ता आम्ही देऊ, हे तोंडी बोललेले आहेत. अद्यापर्यंत त्यांनी ती झाडं पण पुनर्लागवड केलेली नाही. पावसाळा जवळ संपल्यानंतर हे झाडं लावणार आहेत का? पण MIDC आहे, इथे मोठी मोठी अवजड वाहने जातात. त्यांना पर्यायी रस्ता असताना ह्याच रस्त्याने जाण्याचा आग्रह का धरतात? इथे जे विकासक आहेत, ठेकेदार, जे मटेरियल सप्लायर वगैरे अशा आहेत, त्या अति अवजड वाहने इथून घेऊन जातात. त्यामुळे आणखी त्या रस्त्याची दुर्दशा होत आहे. लोकांची काय इथली हालत आहे? हो, खूप हालत आहे. बघाल तुम्ही आता त्यांनी डांबरीकरण केला, इथून टँकर 10 टायरचे गाड्या जातात. 10 टायरचा रस्ता आहे का, याची थिकनेस बघा, या रस्त्याची काय केला हे बघा, नुसतं पायाने हे केला तरी उकरून निघतं. आणि याच्यात मोठ्याला 10 टनच्या गाड्या गेलो कसं होईल? आता आमच्या गावातल्या शाळेच्या मुलांना घेऊन जावं लागतं आम्हाला. तर रिक्षा अटकतात. त्या दिवशी काल माझी गाडी अडकली होती रिक्षा. ते मुलं दुसऱ्या 4 जणांना थांबून मग उचलून काढावं लागते, अशी अवस्था आहे. आज जरा त्यांनी डांबरी खडी टाकली तेवढाच फक्त, बाकी काहीच नाही. नागरिकांना काय हाल सोसावे लागतात? नागरिकांना हाल सोसावे लागतात. म्हणजेच आमचा येण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद करून हा आम्हाला पर्याय रस्ता दिला होता पूर्वीपासून. आता आम्ही 50 वर्षापासून आम्ही हा जुना रस्ता वापरत होतो. या रस्त्याला आजपर्यंत काही अडचण आम्हाला झाली नाही, परंतु हा नवीन रस्ता दिल्यामुळे आम्हाला खूप अडचण होत आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे आता हा खड्डे इथे टाकले. आता तुम्ही उद्या 2-3 दिवसानंतर परत येणार, परत इथे खड्डे पडणार. काहीच त्याला मतलब. तुम्ही आश्वासन देता आम्हाला की आम्ही कॉन्क्रिटीकरण करू, पण तुम्ही आधी कॉन्क्रिटीकरण व्यवस्था आम्हाला रस्ता करून देत नाहीत. तर MIDC कडून एकच मागणी असेल की आमचा रस्ता हा देतात तुम्ही तर चांगला करून द्यावा, नाही तर आमचा जुना रस्ता होता तोच आम्हाला चालू करून द्यावा. 6 महिने पाठपुरावा करताय, परंतु इथे तुम्हाला अपेक्षित असणारा रस्ता तयार होत नाही. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आमची अत्यंत आता लोकशाही मार्गानेच आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत की आम्ही इथे रास्ता रोको आंदोलन करू. हा जो प्रमुख रस्ता आहे काटाई बदलापूर हायवे, हा रास्ता रोको केल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. कारण प्रशासनाला लातो के भूत बातों से नाही मानते, अशा पद्धतीची त्यांची इथे आता ही सर्व यंत्रणा काम करते. इकडे म्हणतात की पंतप्रधान ज्या ग्राम सडक योजना आहे त्याच्यानी खेडी जी आहेत शहरांना जोडली पाहिजे, आणि इथे मात्र वेगळं चित्र बघायला मिळत आहे. हेच मोठं आश्चर्य आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक अर्थात प्रधानमंत्र्यांनाच हे आव्हान आहे. कारण आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे माहिती मागवली असता त्यांच्याकडून MIDCने कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता आमचा प्रधानमंत्री ग्राम सडक रस्ता बंद केलेला आहे. आणि हा आता रस्ता पर्याय दिलाय, तो त्यांची सोय सांभाळून केलाय की जे विकासक आहेत, ज्यांना प्लॉट दिलेले आहेत, त्यांचे भूखंड त्यांना तिथे डेव्हलप करता यावे म्हणून आमचा तो जाणीवपूर्वक रस्ता बंद केलेला आहे. आणि हा रस्ता आम्हाला थातूर मातूर पद्धतीने बनवून दिलेला आहे. 50 वर्षापासून वहिवाट असलेला रस्ता अचानक बंद का झाला आणि हा रस्ता पर्यायी म्हणून दिलाय, पण तो असा इतका तकलादू का आहे? नेमका हा इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या भांडवलदारांना, इथल्या व्यावसायिकांच्या हितासाठी तर नाही बनवला जात आहे ना? म्हणजे तुमच्या आजारापेक्षा औषध जालीम असा हा रस्ता आहे. याच्या विरोधात काकोळेचे
जे ग्रामस्थ आहे ते आता आक्रमक होताना दिसत आहेत.